हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीस डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 13 आहे. आपले ॲडव्हान्सचे डेज 12 कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे 40 डेज कंप्लीट झाले आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी स्टेप बाय स्टेप शिका, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर आपल्या चॅनलवर जाऊन सगळे डेज एकामागे एक दिलेले आहेत. तिथे जाऊन सर्व डे 1 पासून तर डे 40 पर्यंत बेसिक दिले आहे आणि त्याच्या पुढे आपले आता 12 डेज ॲडव्हान्सचे पण कंप्लीट झाले आहे. आजचा डे 13 आहे. तर इथे आपण आज 3 दिवसापासून लेसेस पॅटर्न बघत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे एकदम सिंपल सोबर आपण बघितले आहेत. आता इथे आज आपण एक सिंपल आणि सोबर असं फ्लावर, खूप छान असं फ्लावर शिकणार आहोत. चला तर बघू. आता आज इथे मी काय काय घेतलं आहे. कट बीट्स घेतलेले आहेत, मोती घेतलेले आहेत, आपली मटेरियलची प्रोफेशनल नीडल घेतलेली आहे आणि हा आपला गोल्डन कलरचा नॉर्मल शिलाईचा थ्रेड आहे. हे साहित्य वापरून आता आपण इथे एक फ्लावर शिकणार आहोत. काल परवाच्या याच्यामध्ये आपण लेस पॅटर्न बघितले होते. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा लेस पॅटर्न बघितला होता बघा, बॉर्डरचा. त्याच्या आदल्या दिवशी आपण हा बघितला होता. 2 दिवस अगोदर काल हा बघितला होता, परवा हा बघितला होता आणि त्याच्या 1 दिवस आधी हे बघितलं होतं. त्याच्या आधी आपण जरदोशी आणि मोतीची कशी डिझाईन सिंपल करता येईल ते बघितलं होतं. आज इथं आपण आता हे साहित्य वापरून, जे की काल परवापासून आपण वापरत आहे ते वापरून फ्लावर बघणार आहोत कसं करायचं. आता हे फ्लावर तुम्ही कुठे कुठे वापरू शकतात. एक बुट्टी म्हणून पण यूज करू शकतात. तुम्ही ड्रेसवर सुद्धा छोटे छोटे फ्लावर्स करू शकतात किंवा आपला जो ब्लाऊज आहे, ब्लाऊजच्या नेकला, बॅक नेकला, स्लीव्जला ते फ्लावर वापरून सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकतात. खूप सुंदर असं डिझाईन हे दिसतं, फ्लावर दिसतं आणि पुट्टी म्हणून पण आपण हे फ्लावर यूज करू शकतो. तर चला आता आपण बघूयात कसं ते फ्लावर तयार होतं. हे बघा, आपला हा जो फॅब्रिक असतो ना, तो एकदम असा ताट घ्यायचा आहे. थोडा पण लूज पडू द्यायचा नाही. बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतो आहे की फॅब्रिक लूज पडतो, तर फॅब्रिक लूज पडू द्यायचा नाही. काय करायचं, हे फॅब्रिकचा जो रिंग असतो जिथे हे आपण पॅक करतो ना, हे असं असतं अशा पद्धतीचं. हे एकदम टाईट करून घ्यायचं आणि आपला हा फॅब्रिक साईडनी पूर्ण रिंगला असा प्रॉपर यानी असा ओढून घ्यायचा. म्हणजे हा फॅब्रिक पूर्ण टाईट असा बसतो. थोडा पण लूज पडू द्यायचा नाही. लूज जर का फॅब्रिक पडला तर आपली फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे की फॅब्रिक हा लूज पडू द्यायचा नाही, व्यवस्थित करायचा आहे, पॅक करून घ्यायचा आहे, सेट करायचा आणि त्याच्यावरच वर्क स्टार्ट करायचं. तर हे बघा, आता सगळ्यात पहिले मी आपल्या नेहमीप्रमाणे एंड नॉट देऊन घेतलेली आहे. हे बघा, आता इथं मी बरोबर मिडलला इथं आपला थ्रेड खालून वर काढून घेत आहे. आता इथं मी छोटंसं असं मार्किंग राऊंड करून घेत आहे पहिले. आणि आता जिथं मार्क केलं आहे ना, तिथूनच थ्रेड वर काढणार. हे बघा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे बघा, माझ्या हे जे कट पाईप्स आहे त्याची साईज अशी आहे. अशा पद्धतीने माझ्या कट पाईपची साईज आहे. जर का तुमची याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एकच कट पाईप घ्यायचा आहे. इथं मी 2 कट पाईप घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी 2 कट पाईप घेतले आहे आणि याच्यात आता ॲड करणार. आणि इथे एक छोटीशी चेन स्टिच देऊन घेणार आणि इथे आता मी एक मोती ॲड करणार आहे. तुम्ही इथं शुगर बीट्स पण ॲड करू शकतात. आता कलरचे पण शुगर बीट्स भेटतात, ते पण ॲड करू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल, म्हणजे जेव्हा वर्क करताना जसं कॉम्बिनेशन छान वाटेल तसं करायचं आहे. हे बघा, इथे मी मोती ॲड केला
आता इथे मी परत एक छोटीशी स्टिच घेणार आहे। हे बघा इथे का बरं छोटीशी चेन स्टिच द्यायची परत, की हे इथे दिली ना तर हे एकदम प्रॉपर स्ट्रेटला स्ट्रेट राहतं, थोडं पण हलत नाही। आणि जर का आपण इथे आता मी दिलेली नाही आहे सध्या बघा, तर मी डायरेक्ट इथे असं बॅकला गेले तर हे बघा याचा हे जे मध्ये आहे ना मोडलं गेलं आणि शेप पण चेंज झाला। तर तसं होऊ नये म्हणून इथे काय करायचं, इथे अशी एक छोटीशी स्टिच देऊन टाकायची, म्हणजे ते हलत नाही। हे बघा अशा पद्धतीने मी इथे डबल स्टिच दिली। आता इथे परत मी इथे बॅकला जाणार, याला एकदम खेटूनच। हे बघा अजून एक पद्धत सांगते। आता इथे आपण डबल स्टिच देऊन इथे असं मी तुम्हाला म्हटलं बॅकला जाणार। जर का आपण इथे बॅकला नाही पण गेलो, डायरेक्ट इथेच आपण काल कसं हे काल शिकलो होतं बघा आपण ही डिझाइन, तर इथे कसं आपण ह्या मोतीमध्येच आपलं थ्रेड फिक्स केला, एंड नॉट दिली नाही। त्याच पद्धतीने आपण इथे पण सुद्धा आपलं हे असं मोती आहे ना, मोती थोडा खाली करून घ्यायचा निडलने आणि त्याच्यात आपला हा थ्रेड अटकून इथे खालून पॅक करून घेतलं तर इथे अशी आपली हे पॅक होऊन जाते। हे बघा अशा पद्धतीने आणि खालचा थ्रेड असा ओढून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने हे पॅक झालं। आता म्हणजे हे जर का केलं तर अजून सोपं, परत बॅक जायची गरज नाही पडत। आणि आता हे इथे पॅक झाल्यामुळे काय करायचं, डायरेक्ट आता मी इथे साईडलाच घेणार आहे लगेच। पण ज्यांना कुणाला फ्लावर करताना एकदम प्रॉपर असं डिस्टन्स ठेवता येत नाही, आता बऱ्याचदाही तसं सर्वच नवीन आहे, त्यांना लगेच एवढं जमणार नाही सेम डिस्टन्समध्ये घेणं किंवा काय, तर मग तुम्ही अशी पद्धत वापरायची की याच्यासमोर डायरेक्ट लगेच जिथे आपली लाईन आहे तिथून थ्रेड वर काढून घ्यायचा समोरासमोर। म्हणजे एकदम समोरासमोर घेतला ना की आता आपला डिस्टन्स पूर्ण सेम येणार। परत मी 2 कट्स पाईप घेतलेले आहे आणि ते इथे फिक्स केले। परत एक मी इथं मोती ॲड करणार आहे, सेम अशीच पद्धत याच्यात जशी केली आहे तशी। मोती ॲड केल्यानंतर मी इथे एक स्टिच देऊन परत या मोतीमध्ये हा थ्रेड अटकून देणार आहे, म्हणजे ते फिक्स होऊन जातं। हे बघा अशा पद्धतीने ते थ्रेड आपल्या मोतीमध्ये, मोती थोडा क्रॉस करून टाकून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने आणि खालचा थ्रेड हा खाली ओढून घ्यायचा। हे बघा असं निडलने पकडून खालचा थ्रेड असा प्रॉपर ओढून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने। परत आता इथे काय करायचं की इथे मिडल साईडला परत मिडलला ह्या दोघांमधलं सेम अंतर ठेवून मिडलला खालचा थ्रेड वर काढून घ्यायचा। अशा पद्धतीने आणि परत इथे तसंच सेम 2 कट पाईप ॲड करून घ्यायचे। इथे मोती ॲड करून घ्यायचा। आता आपण इथेच डायरेक्ट हे फिक्स करणार आहोत मोतीमध्ये, तर डबल स्टिच द्यायची पण गरज नाही पडत, सिंगल याच्यातच आपलं होऊन जातं। हे बघा असं निडलने त्याला दाबून ठेवायचं आणि खालचा थ्रेड ओढून घ्यायचा, म्हणजे याच्यात आपला थ्रेड अटकून जातो।
अशा पद्धतीने आता याच्या लगेच फ्रंट साईडला म्हणजे अगदी समोरासमोर परत ह्या दोघांमधला डिस्टन्स सेम सोडून थ्रेडवर काढून घेतला। इथे पण सेम तीच पद्धत, 2 कट्स पाईप्स ॲड केले, एक मोती ॲड केला, आता निडलने ह्या मोतीमध्ये हा थ्रेड अटकवला, हे बघा अशा पद्धतीने। आता काय करायचं, आता ह्या दोन जे आहेत त्याच्याबरोबर मधून काढायचा थ्रेडवरती। आता आपला डिस्टन्स बघा सेम येणार आहे। ही सोपी पद्धत आहे नवीनसाठी, की म्हणजे डिस्टन्स पण एकदम प्रॉपर राहील आणि दिसेल पण फ्लावर एकदम छान, कमी जास्त होणार नाही। हे बघा अशा पद्धतीने। आता परत काय करायचं, ह्या दोघांमधून बरोबर थ्रेडवर काढून घ्यायचा, परत तीच पद्धत 2 कट पाईप्स ॲड करायचे। अशाने बघा तुम्ही सर्व याच्यातला डिस्टन्स हा सेम येणार आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही आणि आपलं फ्लावर दिसणार पण एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये। परत आता ह्या दोघांमधून तुम्ही इथे मोती मोती पण तुम्ही असे कलरचे घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। कलरमध्ये पण शुगर बीट्स पण आपण कलरमध्ये अवेलेबल असतात, ते पण तुम्ही घेऊ शकता, जसं तुम्हाला छान वाटेल तसं घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण फिक्स करत जायचं आहे। हे बघा तुम्हाला दिसतच असेल आता की डिस्टन्स एकदम सेम आलेला आहे आणि प्रॉपर आला आहे, त्यामुळे आपलं फ्लावर किती सुंदर दिसत आहे। हे बघा अशा पद्धतीने आपलं फ्लावर किती सुंदर असं रेडी झालं आहे। आता इथे पण आपण मध्ये एखादा कट बीट्स जो येतो तो इथे लावू शकतो किंवा एखादा मोती ॲड करू शकतो, असा खूप सुंदर असा दिसतं। हे बघा आता इथे मी एक मोतीच ॲड करते। आता या मोतीला पण आपण सिंगल बुट्टीला कसं फिक्स केलं तशाच पद्धतीने मी इथे गाठ देऊन घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने, बघा आता किती सुंदर असं दिसत आहे। जो आपला कट बीट्स असतो तो सुद्धा आपण इथे ॲड करू शकतो। बघा किती सुंदर असं प्रॉपर आपलं फिनिशिंगमध्ये एक फ्लावर रेडी झालं आहे आणि ते पण एकदम सुंदर, किती छान दिसत आहे। हे तुम्ही एक बुट्टी म्हणून पण यूज करू शकतात किंवा मग असं फ्लावरची पूर्ण बॉर्डर पण रेडी करू शकतात किंवा आपलं ड्रेसवर वगैरे पण आपण याची डिझाईन करू शकतात। ही कट्स पाईपची डिझाईन खूप सुंदर अशी दिसते आणि उठून दिसते। त्यातल्या त्यात तुम्ही इथे शुगर बीट्स पण कलरचे यूज करू शकता, त्यात पण कॉम्बिनेशनमध्ये केल्यावर खूप अट्रॅक्टिव्ह असं दिसते ही डिझाईन। चला तर मग आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल
आणि त्यांना जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे रोजचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फ्री आरी वर्कच्या क्लासेसचा फायदा होईल आणि त्या पण शिकू शकतील। चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहे त्यांनी पण व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून लाईक आल्यावर लक्षात येते की किती जणांना व्हिडिओ आवडला आहे आणि किती जणांना समजला आहे। हे सर्व लक्षात येऊन अजून माणसाची उत्स्फूर्तता वाढते आणि माणूस अजून इंटरेस्टनी करत असते आणि त्याच्यानुसार आम्ही नवनवीन अजून डिझाईन घेऊन येणार आहे। चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर द वॉचिंग।